नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण 1 वाणिज्य व व्यवसायाची ओळख या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 3। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल। यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1 व स्वाध्याय भाग 2 पाहिलेला आहे। तो तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग स्वाध्याय पाहू। पुढे आहे प्रश्न 5वा। खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न आहे, पेशाची कोणती 4 वैशिष्ट्ये सांगा। चला तर मग याचे उत्तर पाहू। इतरांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कार्याला पेशा असे म्हणतात। पेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। त्यातील पहिले वैशिष्ट्य आहे 1 उद्देश। पेशा हा पैसे मिळवण्यासाठी केला जातो। पैसा मिळवण्याबरोबरच समाजाला सेवा देऊन त्यांचे प्रश्न सोडवले जातात। दुसरे वैशिष्ट्य आहे पात्रता। पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीने विशिष्ट प्रकारची पात्रता धारण केल्याशिवाय पेशा स्वीकारता येत नाही। प्रत्येक पेशात विशिष्ट ज्ञानसमुच्चयाचा समावेश असतो। पुढील तिसरे वैशिष्ट्य आहे आर्थिक मोबदला। पेशामध्ये पैशाच्या मोबदल्यात सेवा दिली जाते, त्यास व्यावसायिक शुल्क असे म्हणतात। पेशामध्ये मिळणारे उत्पन्न निश्चित नसते। पेशा करणारी व्यक्ती व्यवसाय संघटनांमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा स्वयंरोजगारीत असते। चौथे वैशिष्ट्य पाहू, भांडवल। पेशा स्वीकारलेली व्यक्ती स्वतंत्रपणे काम करते किंवा एखाद्याच्या अंतर्गत काम करू शकते। स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तीला पेशामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते। पुढील दुसरा प्रश्न आहे, उद्योगाचे कोणतेही 2 प्रकार सांगा। चला तर मग याचे उत्तर पाहू। सर्वप्रथम आपण उद्योग म्हणजे काय हे पाहणार आहोत। तर हे पहा, उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय। उद्योगाचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत। यातील पहिला अ आहे प्राथमिक उद्योग। निसर्गावर अवलंबून असणाऱ्या उद्योगाला प्राथमिक उद्योग असे म्हणतात। प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावर दुय्यम उद्योग चालतात। प्राथमिक उद्योगाचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात। यातील पहिला आहे कृषी उद्योग, दुसरा आहे उत्खनन उद्योग व तिसरा प्रकार आहे जैविक उद्योग। उद्योगाचा दुसरा प्रकार आहे दुय्यम उद्योग। प्राथमिक उद्योगांमध्ये निर्माण झालेल्या मालाचा वापर करून पक्का माल बनवणाऱ्या उद्योगाला दुय्यम उद्योग असे म्हणतात। दुय्यम उद्योगाचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात। यामध्ये एक आहे उत्पादन उद्योग व दुसरा प्रकार आहे बांधकाम उद्योग। पुढील तिसरा प्रश्न आहे, विदेशी व्यापाराचे 2 प्रकार सांगा। चला तर मग याचे उत्तर पाहू। सर्वप्रथम आपण विदेशी व्यापार म्हणजे काय ते पाहू। 2 किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असे म्हणतात। विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असे देखील म्हणतात। विदेशी व्यापाराचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत। त्यातील पहिला प्रकार आहे 1 आयात व्यापार। जेव्हा दुसऱ्या राष्ट्रांकडून किंवा देशांकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार असे म्हणतात। विदेशी व्यापाराचा दुसरा प्रकार आहे निर्यात व्यापार। जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात। अशा प्रकारे आपण विदेशी व्यापाराचे 2 प्रकार पाहिलेले आहेत। पहिला आहे आयात व्यापार व दुसरा आहे निर्यात व्यापार। पुढे आहे प्रश्न 4, कोणतीही 4 अनुषंगिक साधने स्पष्ट करा। चला तर मग याचे उत्तर पाहू। उत्पादनाच्या ठिकाणापासून ते विक्रीच्या ठिकाणापर्यंत वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्यांना अनुषंगिक साधने असे म्हणतात। ही साधने व्यवसायास मदत करण्याची भूमिका बजावतात। अनुषंगिक साधने पुढील प्रमाणे आहेत। पहिले अनुषंगिक साधन आहे वाहतूक व्यवस्था। उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणे शक्य नसते, म्हणून ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणी वस्तूंची विक्री करावी लागते। वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा वापर केला जातो। दुसरे साधन आहे गोदाम किंवा साठवणूक। गोदामामुळे माल सुरक्षितपणे साठवण्यास मदत होते। उत्पादनाची वेळ व उपभोगाची वेळ यामध्ये अंतर असते। मालाची मागणी बाजारात येईपर्यंत सोयीस्करपणे साठवणूक करून गोदाम ही पोकळी भरून काढतात। गोदाम अशा प्रकारे वेळेची उपयुक्तता निर्माण करते। गोदामामध्ये माल खराब होणार नाही याची काळजी घेतली जाते। व्यवसायाचे तिसरे अनुषंगिक साधन आहे विमा। व्यवसायात अनेक धोके असतात। व्यावसायिकाला जोखमीपासून सावध राहावे लागते।
काही धोके कमी करता येतात, काही धोके टाळता येतात आणि काही हस्तांतरित करता येतात. विमा हा एक सहाय्यक आहे जो व्यावसायिकाला जोखीम हाताळण्यास मदत करतो. व्यावसायिक काही जोखीम विमा कंपन्यांकडे हस्तांतरित करू शकतात. विमा कंपनी व्यावसायिकाकडून प्रीमियम स्वीकारून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देते. पुढील चौथे साधन आहे जाहिरात. संभाव्य खरेदीदारांशी संवाद साधण्यासाठी व्यावसायिकाच्या हातात जाहिरात हे एक महत्त्वाचे साधन आहे. आजच्या जगात उत्पादक एकाच ठिकाणी वसलेले आहेत आणि ग्राहक विस्तृत क्षेत्रात पसरलेले आहेत. जाहिरातीद्वारे उत्पादक किंवा विक्रेता ग्राहकांशी संपर्क साधू शकतात. तर अशा प्रकारे आपण व्यवसायाची अनुषंगिक साधने 4 पाहिलेली आहेत. पुढील 5वा प्रश्न आहे रोजगाराची 4 वैशिष्ट्ये लिहा. चला तर मग याचे उत्तर पाहू. रोजगार करणे ही एक आर्थिक क्रिया आहे. यामध्ये कर्मचारी इतरांसाठी काम करतात. यामध्ये मालक व कामगार असे नाते असते. कामाचा मोबदला व कामाच्या अटी या बाबतीत मालक व कामगार यांच्यामध्ये करार झालेला असतो. तर रोजगाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. यातील पहिला आहे 1. उद्देश. स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसा मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा मुख्य हेतू असतो. पुढे दुसरे वैशिष्ट्य आहे पात्रता. प्रत्येक नोकरीत पात्रतेची आवश्यकता असते. नोकरीच्या स्वरूपानुसार कुशल किंवा अकुशल कामगारांची आवश्यकता ठरते, परंतु कौशल्याच्या कामासाठी विशिष्ट पात्रतेची आवश्यकता असते. तिसरे वैशिष्ट्य आहे आर्थिक मोबदला. कामगार आणि विशिष्ट वेळेत पूर्ण केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पगार किंवा मजुरी दिली जाते. चौथे वैशिष्ट्य आहे भांडवल. नोकरी करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता नसते, कारण मालक काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देतो. पुढील 6वा प्रश्न आहे व्यवसायाची कोणतीही 4 उद्दिष्टे लिहा. चला तर मग याचे उत्तर पाहू. सर्व व्यावसायिक कृतींना व्यवसायाची उद्दिष्टे मार्गदर्शक ठरतात. या उद्दिष्टांचे वर्गीकरण आर्थिक उद्दिष्टे व सामाजिक उद्दिष्टे असे केले जाते. चला तर मग व्यवसायाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत ती पाहू. त्यातील पहिले आहे नफा मिळवणे. व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या मुख्य उद्देशाने केला जातो. व्यवसायासाठी नफा हा नेहमीच प्रेरणादायी घटक असतो. पुढील उद्दिष्ट आहे नवीन ग्राहक शोधणे. नफा वाढविण्यासाठी व्यवसाय संस्थेला नवीन ग्राहक शोधावे लागतात. तसेच जुने ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज असते. तिसरे उद्दिष्ट आहे उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. उपलब्ध साधने ही दुर्मिळ असून त्यांचा पर्यायी वापर असतो. सदर साधनांचा सुयोग्य वापर व कमीत कमी अपव्यय हा अधिक नफा मिळवण्यासाठी आवश्यक असतो. चौथे उद्दिष्ट आहे नाविन्यपूर्ण उपक्रम. नवकल्पना म्हणजे असा सकारात्मक बदल की जो उत्पादनात किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणतो. त्यासाठी संशोधन व विकास, बाजार सर्वेक्षण इत्यादीसाठी पैसे खर्च करावे लागतात. पुढील 7वा प्रश्न आहे व्यवसायाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. चला तर मग याचे उत्तर पाहू. व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील पहिले आहे आर्थिक कृती. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती अर्थप्राप्ती व उपजीविकेसाठी केली जाते. ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा कृतीसाठी केली जात नाही. यातील दुसरे वैशिष्ट्य आहे 2 पक्ष. प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडींमध्ये देवाणघेवाण केली जाते. देवाणघेवाणीसाठी कमीत कमी 2 पक्षांची गरज असते. हे 2 पक्ष म्हणजे ग्राहक व विक्रेता होय. पुढील तिसरे वैशिष्ट्य आहे नफा हेतू. कोणत्याही व्यवसायाचा उद्देश हा नफा मिळवणे असतो. व्यवसायामध्ये वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करून किंवा वस्तूंच्या किमती थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो. चौथे वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचे उत्पादन. कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकाला त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते. वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा होत असतो. पुढील 8वा प्रश्न आहे प्राथमिक उद्योगाचे कोणतेही 2 प्रकार सांगा. चला तर मग याचे उत्तर पाहू. प्राथमिक उद्योग म्हणजे काय? जे उद्योग उत्पादनासाठी निसर्गावर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक उद्योग असे म्हणतात. प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावर दुय्यम उद्योग चालतात. तर प्राथमिक उद्योग पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील पहिला आहे कृषी उद्योग. या उद्योगात शेती उद्योगाचा समावेश होतो. या उद्योगातील वस्तूंचा दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ जमिनीची लागवड, पाऊस, हवामान इत्यादी.
दुसरा प्रकार आहे उत्खनन उद्योग. या उद्योगांमध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. उदाहरणार्थ खाणींमधून खनिजे बाहेर काढणे, जमिनीखालून तेल बाहेर काढणे इत्यादी. यातून मिळालेल्या मालावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे आपण 5वा प्रश्न संपूर्ण पाहिलेला आहे. पुढील प्रश्न 6वा आहे. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. यातील पहिला प्रश्न आहे, किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकांशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. चला तर मग याचे उत्तर पाहू. किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकांशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. कारण यातील पहिले कारण पाहू. किरकोळ व्यापारी वितरणाच्या साखळीतील एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा मुद्दा आहे, किरकोळ व्यापारी हा अंतिम ग्राहकाशी व्यवहार करतो. तिसरा मुद्दा आहे, मालाचे वितरण उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत खालील प्रकारे होते. यामध्ये पहिला आहे उत्पादक, उत्पादकाकडून घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्याच्या पुढे किरकोळ व्यापारी व सर्वात शेवटी आहे ग्राहक. चौथा मुद्दा आहे, किरकोळ व्यापारी मोठ्या प्रमाणात माल घाऊक व्यापाऱ्याकडून विकत घेतो व लहान प्रमाणात ग्राहकांना विकतो. पुढील दुसरा प्रश्न आहे, वाणिज्य ही संज्ञा व्यापारापेक्षा व्यापक आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. वाणिज्य ही संज्ञा व्यापारापेक्षा व्यापक आहे. कारण यातील पहिले कारण बघू. वाणिज्य हा व्यवसायाचा एक भाग आहे. वाणिज्य वस्तूंच्या वितरणाशी संबंधित आहे. दुसरा मुद्दा पाहू. वाणिज्य 2 विभागांमध्ये विभागले आहे. एक म्हणजे व्यापार व दुसरे व्यापाराची अनुषंगिक साधने. यातील तिसरा मुद्दा आहे, व्यापार हा वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीशी संबंधित आहे. तसेच व्यापारामध्ये व्यापाराची अनुषंगिक साधने व सेवा यांचा समावेश होतो. चौथा मुद्दा आहे, या सेवा व्यापार सुरळीत चालण्यास मदत करतात. अशा प्रकारे वाणिज्य ही संज्ञा व्यापारापेक्षा व्यापक आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे, व्यावसायिक कृतीत जोखीम अपरिहार्य असते. चला तर मग याचे उत्तर पाहू. व्यावसायिक कृतीत जोखीम अपरिहार्य असते. कारण यातील पहिले कारण आहे, प्रत्येक व्यवसायांमध्ये विविध धोके असतात. व्यापारी व्यवसायातील जोखीम टाळू शकत नाही. दुसरे कारण पाहू. जोखमींमध्ये फॅशनमधील बदलांमुळे न विकला गेलेला माल, उत्पादन पद्धतींमधील बदल, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती या सर्वांमुळे होणारे नुकसान इत्यादींचा समावेश होतो. पुढील तिसरे कारण आहे, हे धोके पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकत नाहीत, परंतु ते कमी केले जाऊ शकतात किंवा विमा कंपनीकडे हस्तांतरित करता येतात. चौथे कारण पाहू. काही जोखीम या व्यावसायिकाच्या ताब्यात नसल्यामुळे त्या टाळता येऊ शकत नाहीत. पुढील प्रश्न 4था आहे, आयात आणि निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. चला तर मग याचे उत्तर पाहू. आयात व निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. कारण यातील पहिले कारण पहा. जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार असे म्हणतात. दुसरे कारण बघा. जेव्हा दुसऱ्या राष्ट्रांना वस्तू विक्री केल्या जातात त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात. पुढील तिसरे कारण आहे, पुनर्निर्यात व्यापारामध्ये एखाद्या देशाकडून वस्तू खरेदी केल्या जातात म्हणजेच आयात केली जाते व तोच माल दुसऱ्या देशाला विक्री केला जातो. तर चौथे पाहू. उदाहरणार्थ भारतामध्ये जपानकडून वस्तू खरेदी केल्या जातात व त्याच वस्तू आफ्रिकेला विकले जातात. पुढील 5वा प्रश्न आहे, वाहतुकीमुळे स्थानउपयोगिता निर्माण होते. चला तर मग याचे उत्तर पाहू. वाहतुकीमुळे स्थानउपयोगिता निर्माण होते. कारण यातील पहिले कारण आहे, वाहतूक हे व्यापाराचे महत्त्वाचे अनुषंगिक साधन आहे. दुसरे कारण आहे, वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा वापर केला जातो. पुढील तिसरे कारण आहे, उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणे शक्य नसते. त्यामुळे वाहतुकीमुळे ज्या ठिकाणी वस्तूला मागणी आहे तिथे पुरवठा करणे सहज शक्य होते. चौथा पहा मुद्दा. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. पुढील 6वा प्रश्न आहे, वाणिज्याची कृती सुरू होण्यापूर्वी उद्योग कार्याला सुरुवात होते. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे, उद्योग आणि वाणिज्य हे व्यवसायाचे 2 भाग आहेत. दोन्ही भाग एकमेकांना पूरक आहेत. दुसरा मुद्दा पाहू. एखादा भाग दुसऱ्या भागाशिवाय कार्य करू शकत नाही. 3. उद्योग हा वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर लक्ष ठेवतो तर वाणिज्य हा उत्पादित वस्तूंच्या वितरणाची काळजी घेतो. चौथा मुद्दा आहे, साहजिकच वस्तूंचे उत्पादन प्रथम येते आणि त्यानंतर मालाचे वितरण किंवा विक्री होते.
अशा प्रकारे वाणिज्याची कृती सुरू होण्यापूर्वी उद्योग कार्याला सुरुवात होते. पुढील 7वा प्रश्न आहे, उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य तो वापर करणे आवश्यक असते. चला तर मग याचे उत्तर पाहू. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य तो वापर करणे आवश्यक असते कारण त्यातील पहिले कारण आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती नेहमीच कमी असते. साधनसंपत्तीचा मागणी जास्त परंतु त्यांची उपलब्धता कमी असते. दुसरे कारण आहे, साधनसंपत्ती ही पूर्ण समाजाची असते परंतु व्यवसाय त्यांचा उत्पादनासाठी वापर करतात आणि तयार उत्पादने समाजाला देतात. तिसरे कारण पाहू, त्यामुळे साधनसंपत्तीचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. साधनसंपत्तीचा अपव्यय टाळायला पाहिजे. चौथा मुद्दा पाहू, जिथे शक्य असेल तिथे साधनसंपत्तीचा पुनर्वापर करण्याचा व्यावसायिकांनी विचार केला पाहिजे. पुढील 8वा प्रश्न आहे, घाऊक व्यापारी, उत्पादक व किरकोळ व्यापाऱ्यातील दुवा होय. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी हे दोघे व्यापारातील महत्त्वाचे मध्यस्थ आहेत. ते वस्तू उत्पादकाकडून अंतिम ग्राहकाकडे आणण्यास मदत करतात. यातील दुसरा मुद्दा पहा, घाऊक विक्रेता हा एक व्यापारी असतो जो मोठ्या प्रमाणात व्यवहार करतो. म्हणजेच घाऊक विक्रेता उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो आणि किरकोळ विक्रेत्यांना कमी प्रमाणात विकतो. पुढील तिसरे कारण आहे, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते हे दोन्ही वितरण साखळीचा भाग आहे जे खाली दर्शविले आहे. यामध्ये उत्पादक उत्पादन तयार करतो, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात घाऊक विक्रेता माल घेतो. घाऊक विक्रेता कमी प्रमाणात किरकोळ विक्रेत्याला विक्री करतो व अंतिम आहे ग्राहक. चौथा कारण आहे, अशा प्रकारे हे खरे आहे की घाऊक विक्रेता हा उत्पादक आणि किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा आहे. पुढील 9वा प्रश्न आहे, व्यवसाय हा आर्थिक कृतींचा भाग आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे, आर्थिक कृती म्हणजे अशी कामे जी पैसे कमविण्याच्या उद्देशाने केली जातात. माणसाला आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवावे लागतात. दुसरा भाग आहे, तथापि सर्व आर्थिक कृती समान नसतात. आर्थिक कृतींचे पेशा, नोकरी व व्यवसाय असे वर्गीकरण केले जाते. पुढील तिसरे कारण आहे, व्यवसाय हा प्रामुख्याने नफा मिळवण्यासाठी केला जातो. एखादा व्यापारी स्वतःचे भांडवल गुंतवतो, निर्णय घेतो आणि व्यावसायिक कृती करतो. व्यापारी व्यावसायिक कृती पार पाडण्याची जोखीम घेतो. चौथे कारण आहे, अशा प्रकारे व्यावसायिक कृतींसाठी व्यावसायिक जबाबदार असतो. कमावलेला नफा व्यावसायिकाने उपभोगला. त्यामुळे व्यवसाय हा आर्थिक कृतींचा भाग आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका.